आमची टोटल 20 लोक आहेत. 20 लोकांची जवळजवळ 9 एकर जमीन जाते. हां. काय मागणी तुमची? मागणी आमची पैशाच्या स्वरूपात आहे. आम्हाला TDR नको, कारण काही लोकांना घर बांधायला सुद्धा जागा उघडत नाही. तर त्या हिशोबाने आम्हाला पैसे दिले आहे, तर कुठेतरी घर घेता येईल, कुठे ब्लॉक घेता येईल, जागा घेऊन घर बांधला जाईल, ही आमची अपेक्षा आहे शासनाकडे. गेले 6 वर्ष झाली रिंग रोडच्या मोठागाव टू APMC मार्केट या रिंग रोडचं काम सुरू आहे आणि या जमीन अधिग्रहण महापालिकेकडनं सुरू होतं. आज त्याची सुनावणी लागली होती आणि आम्ही आज सगळे शेतकरी इथे जमलो होतो. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, कॅश कॉम्पन्सेशन मिळावं, रोख स्वरूपात मोबदला मिळावा, याच्यासाठी आमची ठाम मागणी आहे. ती मागणी आज आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे. कुठलाही शेतकरी विकासाच्या आड येणार नाही. सगळे शेतकरी विकासाला अनुसरूनच त्यांच्या जमिनी द्यायला तयार आहेत. पण आमच्या जर जमिनी कवडीमोल भावाने महापालिका घेणार असेल आणि आम्हाला योग्य मोबदला देणार नसेल तर शेतकऱ्यांच्या या सगळ्या जमीन अधिग्रहणाला विरोध राहील. माझी प्रशासनाला विनंती आहे की आम्ही आमच्या जमिनी, हक्काच्या जमिनी, आम्ही एवढी वर्ष जपून ठेवलेल्या जमिनी जर प्रशासनाला आमच्या या विकास कामासाठी द्यायला तयार आहे तर प्रशासनाने आम्हाला याच्या मोबदल्यामध्ये आमचा योग्य मोबदला जो सरकारी नियमानुसार आहे, आम्ही कुठल्याही नियमाच्या बाहेर जाऊन मागत नाही, आम्ही नियमानुसार जो मोबदला आहे तो आम्हाला सरकारने द्यावा. याच्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा देखील करणार आहे आणि आज आम्ही प्रशासनाकडे आमची मागणी केलेली आहे. बरेचसे शेतकरी याच्यामध्ये असे आहेत जे 100% भूमिहीन होणार आहेत, ज्यांची 1 गुंठाही जमीन उरणार नाहीये, त्यांना तर 100% कॅश कॉम्पन्सेशन मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि काही ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्टरनी जबरदस्ती त्यांच्या जमिनीमध्ये जमीन ताब्यात न घेता भराव केला होता. त्यांच्यावरती आम्ही FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला देखील गेलो होतो. तर ही अशी जबरदस्ती केली तर ह्याच्यातनं मार्ग निघणार नाही अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. आणि या रिंग रूट झाल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भरमसाठ विकास होणार आहे आणि ते विकासाच्या मोबदला देखील महापालिकेला मिळेल. ते शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा याच्यासाठी आता आयुक्तांबरोबर एक बैठक तातडीने लावावी अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि शेतकऱ्यांवरती जोर जबरदस्ती करू नये अशी देखील प्रशासनाला विनंती केली. बघा, सरकारच्या धोरणानुसार एखाद्या शेतकऱ्याला प्रकल्पासाठी एकदाच जमीन घेऊ शकता. आता इथे तर असे शेतकरी आहेत ज्यांची 5-5 प्रकल्पामध्ये एकाच शेतकऱ्याची जमीन गेली आहे, तर त्या शेतकऱ्यांवर हा अन्याय नाही आहे का? तर आमची प्रशासनाला मागणी आहे की एका शेतकऱ्याची एकदाच त्याला म्हणजे DFCCL मध्ये पण त्यांची जमीन गेली, रिंग रोड मध्ये पण त्यांची जमीन गेली, मोठागाव मानकुली ब्रिज मध्ये पण त्यांची जमीन गेली, अशा 4-4 प्रकल्पांमध्ये एकाच शेतकऱ्याची जमीन जात असेल तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे ना. आणि आम्ही ठामपणे आयुक्तांना सांगतो की आम्ही जमीन द्यायला तयार आहे, पण आमच्या जमिनीचा योग्य मोबदला आम्हाला मिळाल्याशिवाय या जमिनी लोक देणार नाही अशी लोकांची ठाम भूमिका आहे. आणि येत्या भविष्यातल्या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर आम्ही ती भूमिका मांडणार आहोत. नाही रे, रिंग रोड करता जे कॅश कॉम्पेन्सेशन मागण्याचं महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता किंवा त्याच्यावर समजा आज जी UDCPR मध्ये प्रोव्हिजन आहे ती फक्त TDRची आहे आणि TDR मार्फतच आपण बहुतांश भूसंपादन करत असतो. त्यामुळे TDR हा देण्याची कार्यपद्धती जी आहे ती लवकरात लवकर किंवा फास्ट कसा देता येईल TDR मोबदला या पद्धती आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी आम्ही त्यांना स्वतः आम्ही जी कागदपत्रे लागतात ती उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये TDR लवकरात लवकर दुप्पट स्वरूपात TDR दिला जाईल याची आम्ही त्यांना ग्वाही आज दिलेली आहे, जेणेकरून भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर होईल या दृष्टीने आम्ही हे सगळ्यांना सुनावणीकरता बोलवली आहेत लोकांना. आता सगळे सेगमेंट वाईज काम चालू आहे. आता सेगमेंट 3चं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% आमचं ॲक्विशन झालेलं आहे, पण काही ठिकाणी मध्ये पार्ट आडल्यामुळे पुढचं पार्ट आपल्याला डेव्हलप करता येत नाही. त्यामुळं आपण सगळ्या नागरिकांना आता इथं बोलवले आहेत. नाही, त्यांची मागणी आहे की आम्हाला आयुक्तही स्वतः भेटतील त्यांना, त्याविषयी आम्ही आयुक्तांनाही करतो. आणि आमचं तेवढंच होतं, कन्व्हिन्स करत होतो आम्ही म्हणताना की TDR मार्फत तुम्ही एक करा, जागा घ्या, मग आपला मोबदला तुम्हाला मिळेल, जेणेकरून आम्हाला लँड ॲक्विजिशन आमचं सुलभ होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.